सैदाती झालाय का? कुठून घेतला होता ही? कोळेकर सर. म्हणजे ही दावण आहे त्यांच्याकडूनच घेतला होता. पण ह्याचा वडील कुठला काय सांगितलं होतं तुम्हाला? सिद्धापूर लाईनचा आहे म्हणले होते. बाकीचं ह्याचा वडील सांगितलं नाही. याची पैदास आतापर्यंत किती गाय भरवल्या तुम्ही? आता आपण नेल्यापासून 100 गाय भरवल्या. 100 गाय भरवल्या तुमच्याकडे आल्यापासून. वळू परवडतोय का सांभाळायला? एक नाद आहे म्हणून सांभाळायला. शेती आहे का? हा आहे शेती, 1 एकर शेती आहे. असं होय. गाई व्यवस्थित भरवून देताय का? व्यवस्थित भरवून. असं कोसा खिल्लारच गाय आली पाहिजे किंवा पांढरीच आली पाहिजे, म्हैसूर खिल्लार नको असं काय आहे का? नाही, कुठली गाय आली, कुठली बी गाय येऊ द्या. गरम रक्ताची रागीट कुठली जरी असली तरी भरवून देताय. माघारी लावत नाही. अचानक आलं तर चालतंय का? हा, कुठली बी गाय अचानक आली तरी भरवून देताय, माघारी पाठवत नाही. पाहू शकता, अचानक जरी गेलं तरी मालकाने सांगितलंय भरवून देतोय. सिद्धापूर लाईनचा वळू आहे खूपसंगी मधला. राजाराम कामू भोसले यांचा. पाहू शकता, मालकांना सगळं विचारून घेतलेलं आहे. वळूंच्या मालकांच्या वेगवेगळ्या जी खाचखोडे असते त्या, किंवा अचानक कसं काय आला, फोन केला नाही, आम्ही वळू सोडत नाही, वळू सोडायचं बंद केलंय, आणि गाय घेऊन जावा असं म्हणणाऱ्या वळू मालकां अशी कारणं ऐकाय भेटतात. त्याच्यामुळे ह्या मालकांना सर्व विचारून घेतले. तरी सर्व मालकांना विनंती आहे की वळूकड गाय आल्यानंतर म्हैसूरला सोडत नाही, किंवा काजळी खिल्लारला सोडत नाही, किंवा गाय रागीट आहे लाता मारत्या सोडत नाही, कशाला आला असं करू नका. आणि गाय बाद होईल असं काही करू नका. बरेचशी जण गाय गाब राहण्यापेक्षा गाय गाब न कशी नाही जाणार, आणि ती गाय कशी उलटल आणि परत कधी कशी भरा येईल, किंवा गाय छातीत कशी भरल, फाकल कशी छातीत फासोळीत, कमरत कशी पिचकल, किंवा असं बघितलं जातंय, किंवा चांगली गायचा पिशवी बाद कशी होईल. त्याच्यासाठी गाय जिथं भरायची तिथं न भरता दुसरीकडे, म्हणजे दुसऱ्याच ठिकाणी बैल लावून पिशवी खराब होण्यासाठी बरेच वळू मालक प्रयत्न करतायत. कारण मी बघितलं बऱ्याच वळू मालकांचं वागणं, मी अनुभवलं. आणि त्याच्यामुळं कसं आहे, माणसाला आजपर्यंत लोक खोडी करत होती, पण मुक्या जित्राबाला खोड करू नका. कारण ते मुक जित्राब आहे, तुमच्या दारात वळू भरायसाठी आलंय, त्याला खोड करू नका. तरी कृपा करून वळू मालकांना विनंती आहे, तुम्हाला सोडता आला तर वळू सोडा, नाही तर दुसरीकडे जायला सांगा, पण चांगल्या गाईचं मात्र होईल असं काही करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि सर्वसामान्य कुटुंबातले जे वळू मालक आहेत, ज्यांना एक छंद, आवड, कमी शेती आहे, परंतु चांगले वळू जातीवंत सांभाळलेले आहेत, त्यांना त्यांच्या वळूकडे शक्यतो जास्तीत जास्त गायी भराय न्या आणि त्यांना प्राधान्य द्या. चांगले जातीवंत वळू आहेत, असे वळू अंधारात राहत आहेत. आणि कसं आहे, बरेचसे यूट्यूबर्स हे मोठमोठ्या वळू श्रीमंत लोकांचे वळू प्रकाशात आणतायत किंवा ते यूट्यूबला टाकतायत, परंतु सर्वसामान्य कुटुंबातला जो वळू मालक आहेत त्यांच्या वळू असेच अंधारात राहत आहेत. आणि त्यांच्या वळूबद्दल गैरसमज पसरवला जातोय, किंवा सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळं माणूस काय करू शकत नाही. आणि त्याच्या वळूकडे जाणं, एखादा गाय घेऊन जात असेल तर त्याला सुद्धा दुसरीकडे लावलं जातंय. तर तसं काही करू नका. तर आणि यूट्यूबर्सला विनंती आहे की सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांचे वळू हे प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करा, त्यांना प्राधान्य द्या. यूट्यूबला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मालक. आपल्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल आभार आहे. पहा, सुंदर वळू आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.